नमस्कार मित्रांनो, नोकरी अपडेट विथ कोमल या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण अग्निपंख स्कॉलरशिप इयत्ता पहिलीचे गणित या विषयाचे काही सॅम्पल क्वेश्चन पाहणार आहोत. हे प्रश्न मराठी व इंग्लिश मीडियम दोन्ही विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तर अगदी सोप्या पद्धतीने हे प्रश्न आपण सॉल्व्ह करणार आहोत. या प्रश्नांची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तर चला सुरू करूया पहिला प्रश्न. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहत असताना एक वही व पेन घेऊन बसा, जेणेकरून माझ्यासोबत तुम्हाला हे सॉल्व्ह करता येतील. तर प्रश्न पहिला आहे की 3 अधिक 5 बरोबर किती? आणि याचे पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे 7, पर्याय क्रमांक 2 आहे 8, पर्याय क्रमांक 3 आहे 9 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 6. तर या ठिकाणी आपण हा प्रश्न सॉल्व्ह करूया. तर 3 अधिक 5 बरोबर किती? तर या ठिकाणी अगोदर 3 बॉल काढून घ्यायचे, 1, 2 आणि 3. त्यानंतर 5 दिलेला आहे, 5 बॉल काढून घ्यायचे, 1, 2, 3, 4 आणि 5. आणि हे सर्व बॉल काढून झाल्यानंतर मोजून घ्यायचे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. तर आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय येईल मग? 8. तर 8 कोणत्या पर्यायामध्ये दिलेला आहे? पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. 10 नंतर कोणता अंक येतो? आणि याचे पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे 7, पर्याय क्रमांक 2 आहे 8, पर्याय क्रमांक 3 आहे 9 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 11. तर या ठिकाणी अगदी सोपा क्वेश्चन आहे. तर या ठिकाणी नंबर काउंटिंग करायचे. 1 नंतर काय येते? 2 नंतर काय येते? 3 नंतर काय येते? 4 नंतर काय येते? 5 आणि 5 नंतर काय येते? 6 नंतर 7 नंतर 8 नंतर 9 नंतर 10 आणि 10 नंतर काय येते? 11. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे मग? 11. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. 1 आणि 3 यांच्यामध्ये कोणता अंक आहे? तर या ठिकाणी काय करायचे? 1 ते 3 पर्यंतचे अंक लिहून घ्यायचे. 1, 2 आणि 3. तर यामध्ये 1 आणि 3च्या मध्ये कोणता अंक दिसत आहे तुम्हाला? 2. तर आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल? 2. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया की 5 नंतर कोणता अंक आहे? याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे 6, पर्याय क्रमांक 2 आहे 7, पर्याय क्रमांक 3 आहे 9 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 4. तर या ठिकाणी अगदी सोपा क्वेश्चन आहे. काय करायचे? 1 नंतर काय येत असते? 1 नंतर काय येते? 2 नंतर काय येते? 3 नंतर काय येते? 4 नंतर काय येते? 5 आणि 5 नंतर काय येते? 6. तर या ठिकाणी प्रश्न काय आहे की 5 नंतर कोणता अंक येतो? तर आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे मग? 6. तर 6 या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. 8 नंतर कोणता अंक येतो? हा सुद्धा प्रश्न खूप सोपा आहे. त्याच पद्धतीने करायचं. 1 नंतर 2 नंतर 3 येते, 3 नंतर 4 येते, 4 नंतर 5 येते, 5 नंतर 6 येते, 6 नंतर 7 येते, 7 नंतर 8 येते, 8 नंतर काय येते? 9. आणि प्रश्नसुद्धा हाच आहे की 8 नंतर कोणता अंक येतो? 9. तर आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल मग? 9. 9 हे कोणत्या पर्यायामध्ये दिलेला? पर्याय क्रमांक 3. अगोदरचा अंक विचारला असेल तर ज्या अंकापर्यंत विचारलेला आहे ते अंक काय करायचे? या ठिकाणी काढून घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5 आणि 5 पर्यंतच विचारलेले आहे. तर या ठिकाणी 5च्या अगोदर तुम्हाला कोणता अंक दिसतो? 4. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? 4. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं काय असेल? अचूक उत्तर असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. 10च्या अगोदर कोणता अंक आहे? याचे पर्याय आहेत. पर्याय पहिला आहे 6, पर्याय दुसरा आहे 7, पर्याय तिसरा आहे 9 आणि पर्याय चौथा आहे 4.
तर या ठिकाणी मागे सांगितल्या पद्धतीने काय करायचे, 1 ते 10 पर्यंतचे अंक काढून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. कारण 10च्या अगोदर कोणता अंक आहे हे विचारलेलं आहे. तर या ठिकाणी 10च्या अगोदर कोणता अंक आहे, मग 9. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे, 9. 9 हे पर्याय क्रमांक कुठे दिलेला आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. 2च्या अगोदर कोणता अंक आहे, याचे पर्याय आहेत. पर्याय पहिला आहे 6, पर्याय दुसरा आहे 1, पर्याय तिसरा आहे 9 आणि पर्याय चौथा आहे 4. तर या ठिकाणी 1 ते 2 पर्यंतचे काय करायचे, अंक काढून घ्यायचे. 1 आणि 2. तर 2च्या अगोदर काय आहे, 1. त्यामुळे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे, 1. 1 हे कुठं दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 6 अधिक 8 बरोबर किती, याचे पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक पहिला आहे 15, दुसरा पर्याय आहे 12, तिसरा पर्याय आहे 14 आणि चौथा पर्याय आहे 13. तर या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व करायचा. काय करायचे, 6 बॉल काढायचे. 1 2 3 4 5 आणि 6. त्यानंतर किती बॉल, 8. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आणि त्यानंतर हे टोटल बॉल किती होतात हे मोजून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. तर आपल्या प्रश्नाचं काय उत्तर असणार आहे, 14. 14 कुठं दिलेला आहे, पर्याय क्रमांक 3 यामध्ये दिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 3 गुणिले 3 बरोबर किती. तर मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्हाला पाठ असतील तर लगेच या प्रश्नाचं उत्तर येऊन जाईल. तर 3चा पाढा जो आहे तो 3 पर्यंत बोलायचा. कसं येईल मग, 3 1, याचे पर्याय आधी आपण पाहूया. पर्याय क्रमांक पहिला आहे 9, पर्याय क्रमांक दुसरा आहे 10, पर्याय क्रमांक तिसरा आहे 11 आणि पर्याय क्रमांक चौथा आहे 13. तर या ठिकाणी 3चा पाढा 3 पर्यंत बोलायचा. 3 1 3, 3 2 6 आणि 3 3 किती होतात, 9. म्हणून आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असणार आहे, 9. आणि 9 हे कुठे दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे की आयताला किती बाजू असतात, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला सांगायचं आहे. याचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे 4, पर्याय क्रमांक 2 आहे 3, पर्याय क्रमांक 3 आहे 5 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 2. तर याचं उत्तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे. तर मित्रांनो, या प्रश्नावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की प्रश्न कशावर आलेले आहेत, सिंपल बेरीज आहे. त्यानंतर बिफोर नंबर आफ्टर नंबर म्हणजे अगोदर येणारा अंक आणि नंतर येणारा अंक. त्यानंतर कशावर प्रश्न आहे की जे काही शेप्स आहेत त्याच्यामध्ये आयत असेल, त्रिकोण असेल, चौरस असेल, यांना किती बाजू असतात, सिंपल क्वेश्चन आहेत. तर याची परिपूर्ण तयारी तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून याचा त्यांना फायदा होईल. आणि याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.